नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हिडिओची सत्यता पडताळून सांगणाऱ्या व्हायरल सत्य या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा आम्ही रियालिटी चेक करतो. कोणता व्हिडिओ खरा, त्यामागचं सत्य काय हे आम्ही पडताळून पाहतो. त्याची शहानिशा करूनच मग आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आणि असत्य काय, चला पाहूयात व्हायरल सत्य सत्यमध्ये. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आपल्याला चांगली पत्नी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मोठमोठे मेळावेही भरवले जातात. इच्छुक वधूवर त्या ठिकाणी येऊन लग्न जुळवतात. पण आता लग्न जुळवण्यासाठी हायटेक फंडा वापरण्यात आलाय. मात्र हाच हायटेक फंडा महागात पडू शकतो. तुमची वैयक्तिक डिटेल्स कुणीही चोरी करू शकतो. त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी त्यासाठी पहा हा रिपोर्ट. लग्न जुळवण्याचा हायटेक फंडा पडू शकतो महागात. वरवधूंच्या वैयक्तिक माहितीचा होतो गैरवापर. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? आधीच्या काळातील लग्न जुळवण्यासाठी पद्धत वेगळी होती. आता हीच पद्धत काळानुसार बदलत चालली आहे. लोक हायटेक होत चाललेत. आता लग्न जुळवण्यासाठी चक्क सोशल मीडियाचा वापर केला जातोय. वधू आणि वराची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर जाहीर केली जाते. पण वधूंची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणं धोकादायक असल्याचा दावा केला जातोय. तशा आशयाचा मेसेज व्हायरल केला जातोय. आता मेसेजमध्ये काय लिहिलंय ते पहा. सावधान, सोशल मीडियावर वर वधूचे फोटो व्हायरल करून वैयक्तिक माहिती देऊ नका. त्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. हा मेसेज व्हायरल करून त्यासोबत काही YouTube लिंकही व्हायरल होत आहेत. या लिंक आम्हीही ओपन करून पाहिल्या. त्यावेळी आम्हाला वर आणि वधूची वैयक्तिक माहिती, फोन नंबर त्यावर असल्याचं दिसलं. YouTubeवर व्हिडिओ टाकल्यामुळे जगभरात ते कोणीही पाहू शकतात. त्यात फोटो आणि फोन नंबर असल्यामुळे त्याची कोणीही चोरी करू शकतं. व्हिडिओ कुणी पाहिलाय आणि आपली माहिती कुणी चोरली आहे हे कळणार देखील नाही आणि त्याचा सर्रासपणे गैरवापर होऊ शकतो असाही दावा करण्यात आलाय. आपण चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. याचा बऱ्याच जणांना फायदा देखील झाला असेल. पण काही समाजकंटक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे? अशा प्रकारे कुणीही आपली वैयक्तिक माहिती चोरू शकतं का, हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. आमचे प्रतिनिधी लोकेश माळी हे सायबर एक्सपर्ट ॲडव्होकेट उर्जिता गोखले यांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज आणि व्हिडिओ दाखवला आणि याचा गैरवापर कसा होऊ शकतो हे जाणून घेतलं. आजच्या युगात पर्सनल इन्फॉर्मेशन और आपला पर्सनल डेटा हे आता म्हणजे सोन्याच्या भावाच्या बरोबर आहे बेसिकली. तर त्यामुळे स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन आपण कुठे टाकतोय, काय टाकतोय हे आपल्याला बघणं खूप जास्ती गरजेचं आहे. पण त्याचा मिसयूज म्हणजे आपण एका विचाराने टाकतो माहिती आणि ती वेगळ्याच विचाराने वापरून लोक तुमचा गैरफायदा घेतात. त्यामुळे इट्स व्हेरी डेंजरस की तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन देताय. आणि त्यातनं मॅट्रिमोनियल साईटवर आपण खूपच सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन स्वतःबद्दलची एकदम घरगुती आपण देतो. शिवाय आपल्या सगळ्या जवळच्या लोकांची पण देतो. आई वडील काय करतात, भाऊ बहीण किती आहेत, इथपर्यंतची इन्फॉर्मेशन देतो. त्यांचा सोशल स्टेटस काय हे पण आपण देतो. इट इज व्हेरी डेंजरस. त्यामुळे असं बिलकुल नाही केलं पाहिजे. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून वैयक्तिक माहिती टाकणं हे योग्य नसल्याचं स्पष्ट झालं. पण काय काळजी घेतली पाहिजे हे देखील आम्ही जाणून घेतलं. यूट्यूबवर कोण काय बघतं आपण त्याला लिमिट नाही करू शकत. इट्स अ पब्लिक प्लॅटफॉर्म. तर त्यामुळे कोणीही येऊन ते बघू शकतं इन्फॉर्मेशन. ते कुठेही असू शकतात देशभरात. तर त्यामुळे और इवन देशाच्या बाहेरसुद्धा. त्यामुळे कोण बघतं इन्फॉर्मेशन आपल्याला काहीच सांगता येत नाही. सोशल इफेक्ट म्हणजे एक तर तुम्ही तुमचं नाव सांगता. तर आता प्रत्येक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे अकाउंट्स असतात. त्यामुळे लगेच ते तुम्हाला तिथे ट्रॅक करतात, ॲड करतात. लगेच फेसबुकचे मेसेज म्हणजे सगळे येतात लोकांना. ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यातनं सायबर स्टॉकिंग होऊ शकतो. कोणीतरी तुम्हाला हॅरॅस करू शकतो. आणि जरी लेट्स तुम्ही त्यांना नाही म्हणाल्यात तरी पण तुमची अजूनही पब्लिक इन्फॉर्मेशन दिल्यामुळे लोकांकडे अवेलेबलच आहे. तुमचं लग्न
झालेलं असलं तरी ती इन्फॉर्मेशन पुढे पुढे जातच राहू शकते, म्हणजे त्याच्यानंतर पण हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते पहा. आपण चांगल्या कामासाठी माहिती टाकतो, पण त्याचा गैरवापर होऊ शकतो. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकू नका. फोटो, फोन नंबरचा गैरवापर करून लोकांची फसवणूक होऊ शकते. हायटेक फंडा असला तरी असा वापर योग्य नाही. जगभरात कुणीही तुमची वैयक्तिक माहिती चोरून फोनवरून त्रास देऊ शकतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत लग्न जुळवण्याचा हायटेक फंडा महागात पडू शकतो हा दावा सत्य ठरला. आपण चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर करतो, मात्र काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती याचा गैरवापर करून कुणालाही त्रास देऊ शकतात. लग्न जुळवण्यासाठी हा हायटेक फंडा जरी चांगला असला तरी त्यावर वैयक्तिक माहिती टाकू नका, एवढी मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.